हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर फिश हे सगळेच बनवतात, पण आज मी तुम्हाला चिलापी फ्राय हे माझ्या पद्धतीने दाखवते. एवढे चटकदार आणि चविष्ट बनतात ना, तर बघा तुम्ही त्याच्यासोबत चपाती खायलासुद्धा नको म्हणाल, एवढे टेस्टी लागतात. आता त्यासाठी इथे मार्केटमधून बघा 1 किलो प्रमाणात चिलापी फिश आणलेले आहेत. आता हे बघा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचे. त्यांनी कट करून दिलेले आहे, स्वच्छ करून दिलेले, तरी पण आपण 4 ते 5 पाण्याने हे धुवायचे आहेत. आता हे स्वच्छ करून घेतले. तर असे हे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत, म्हणजे खाताना आपल्याला अगदी फ्रेश आणि चविष्ट आणि रुचकर बनतात. आता बघा त्यामध्ये चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे. तर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, छोटा चमचा आहे. त्यामध्ये धना पावडर टाकायची आहे. धना पावडर टाकल्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा आणि आलं लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट असं हे 1 चमचा पेस्ट टाकलेली आहे. त्याने खूप छान चव येते. अगदी चटकदार हे फिश होतात बघा फ्राय केल्यानंतर. आता हे व्यवस्थित त्यांना आतपर्यंत असं चोळून घ्यायचं आहे, हाताने चोळून घ्यायचं आहे. सगळं एकत्र करून एकसारखं पूर्णपणे त्याच्या आतमध्ये असं हाताने व्यवस्थित सगळीकडं हा मसाला लागला पाहिजे, म्हणजे चव एकसारखी लागते आणि अगदी फिश चटकदार बनतात. खायला पण रुचकर आणि चविष्ट लागतात. तर हे बघा अशा पद्धतीने मी लावून घेते. तुम्हाला अजून स्पायसी हवे असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जास्त करू शकता, कमी करू शकता. आता हे त्याला व्यवस्थित लावून घेतलं आणि साईडला ठेवायचं आहे. 10 मिनटं ठेवलं तरी खूप पुरेसं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये बघा रवा घेतलेला आहे, मी छोटासा कप घेतलेला आहे. अंदाजेच घ्यायचं आहे, जसे जेवढे फिश असेल तुम्हाला जेवढं फ्राय करायचं आहे तेवढा अर्धा कप, 1 कप, छोटा कप असा हा बारीक रवा घ्यायचा आहे. एकदम बारीक रवा वापरायचा आहे. त्यामध्ये बघा 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकायचे. कॉर्नफ्लोअर हे मी 1 ते 2 चमचे घेतलेले आहेत. तर याने एवढे छान कुरकुरीत बनतात आणि अगदी छान फ्राय होतात हे फिश. एवढे म्हणजे खायलाच खूप रुचकर लागतात बघा. तर यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण फिशला पण लावलेलं आहे. आणि लाल तिखट पण थोडंसं टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे मिक्स करून घ्यायचं. तर मी थोडंसं लाल तिखट आणि पुन्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता मीठ टाकावंच लागणार, कारण वरतून आपण फ्राय करणार म्हटल्यावर चव लागली पाहिजे. तर हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर खोलगट तवा घ्यायचा आहे. तर आता इथे माझ्याकडे खोलगट तवा आहे. तर मी त्यामध्ये थोडंसं तेल बेतानेच टाकायचं, जास्त पण तेल टाकायचं नाही. आणि अगदी आपल्याला छान असे गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची. आणि एक 4-4 पीस तुम्ही असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अगदी क्रंची करून घ्यायचे, म्हणजे खायला खूप चविष्ट रुचकर लागतात आणि खूप चवदार बनतात. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. आता तुम्ही बनवतच असाल, तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे अजून काही माझ्याकडनं राहिलं असेल किंवा अजून काही वेगळी चव म्हणून मी सुद्धा ते ट्राय करेल. तर अशा पद्धतीने मी बनवते आहे. तर अगदी बघा नॉर्मल गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि हे असे पलटून घ्यायचे आहेत. 1 ते 2 वेळा पलटलं तर लगेच शिजतात, परंतु आपल्याला अगदी फ्राय करून घ्यायचे आहेत, क्रंची करून घ्यायचे आहेत, म्हणजे खायला खूप छान लागतात. तर काही वेळेला बघा आपण झाल्या लगेच काढतो, तर तसं करायचं नाही. मग नंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि अगदी छान असे क्रंची होऊन द्यायचे. तर क्रंची झाल्यानंतर खूपच छान लागतात खायला. आणि घाई करायची नाही, अगदी कमी गॅसवर ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर असे 1 ते 2 वेळा पलटी करायचे आहेत बघा, म्हणजे दोन्ही साईडनी छान व्यवस्थित ते फ्राय होतात. म्हणजे कुठे जास्त असे लालसर होत नाही किंवा जळले जात नाहीत, व्यवस्थित ते फ्राय होतात, एकसारखा कलर येतो. आणि अधूनमधून असे 1 ते 2 वेळा पलटी करायचे आहेत. तर फिश हे आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी किती फायद्याचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामध्ये भरपूर सारे घटक आहे. ओमेगा-3 फॅटी ॲसिड आहे, तसेच फॉस्फरस आहे, की आपल्या बघा केसांसाठी आणि त्वचेसाठी, स्किनसाठी खूप फायद्याचं आहे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे फिश खाल्लेच पाहिजे. तुम्ही कुठलेही खा, पण आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्ले पाहिजे. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर बघा वजन नियंत्रणात राहते आणि भरपूर सारे जीवनसत्व घटक आपल्या शरीराला मिळतात. तुमच्या शरीरामध्ये B12ची कमतरता असेल तीसुद्धा भरून निघेल.
ज्यांना B12 कमी असेल ज्यांच्या शरीरामध्ये, त्यांनी फिश, दूध, अंडी, पनीर असं खाल्लं पाहिजे. त्याने तुमचं बघा B12 अगदी भरून येईल. म्हणजे B12ची कमी भासणार नाही शरीरामध्ये. आणि हाडांसाठी सुद्धा खूप फायद्याचे आहे हे फिश. आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्ले पाहिजे. तर आता बघा मी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे आणि साईडला असे काढून घ्यायचे कडेला. त्याचं पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आणि नंतर ताटामध्ये काढायचे. तर तुम्ही बघताय बघा एवढे छान क्रंची झालेले आहेत. तर आता मी परत स्टेप बाय स्टेप 2 टप्प्यांमध्ये 2 ते 3 टप्प्यांमध्ये जसे जेवढे फिश असेल तेवढे तुम्ही असे 5-5, 6-6 किंवा 4-4 पीस टाकून व्यवस्थित असे ते क्रंची करून घ्यायचे आहेत. आणि हे जे तेलामध्ये बघा जे रवा वगैरे आपला पडलेला असतो, तर ते नंतर तेल गाळून तुम्ही नॉनव्हेज जेव्हा बनवाल म्हणजे मटण, चिकन कुठलीही भाजी बनवाल किंवा पुन्हा जर फिश फ्राय केले तुम्ही तर त्याला ते तेल वापरू शकता. त्यामुळे बेतानेच तेल घालायचं आहे, कारण हे तेल आपण व्हेज भाज्यांना वापरू शकत नाही. त्यामुळे हे जे तेल आहे ना, ते उरल्यानंतर तुम्ही नॉनव्हेज कुठलीही भाजी बनवू शकता, चिकन, मटण, तर त्याला तुम्ही ते वापरायचं आहे. तर आता इथे बघा मी अधूनमधून पलटी केले. तुम्ही बघताय कलर खूप छान आला आहे. तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. आणि मसाला चोळल्यानंतर त्याला लावल्यानंतर आहे ना, एक 5-10 मिनटंच ठेवायचं. 10 मिनटं ठेवलं तरी खूप पुरेसं होतं. लगेच तुम्ही फ्राय करायला घेऊ शकता. जेवणा अगोदर तुम्ही असं एक 10 मिनटं त्याला मसाला वगैरे चोळून ठेवायचा आणि नंतर जेवणा अगोदर लगेच फ्राय करून जेवायला घ्यायचं आहे. एवढे छान गरमागरम मस्त चटकदार लागतात ना, तर बघा अजिबात तुम्ही हॉटेलची फिशसुद्धा खाणार नाही, एवढे तुम्ही घरी आणूनच खाल. तर याचं असं तेल निथळून घ्यायचं आहे साईडला घेऊन आणि त्यानंतर काढून घ्यायचं. आता बघा थोडंसं तेल राहिलेलं आहे, तर हे मी पुन्हा वापरणार किंवा मग नॉनव्हेजच्या भाजीला वापरणार. आता इथे फिश फ्राय झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून शहरातून बघतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.